सिल्लोडमध्ये एकच खळबळ। सिल्लोडमध्ये सासरच्या मंडळीकडून एका गरोदर विवाहितेचा क्रूरपणे छळ करून केला खून। पतीसह सासरकडील मंडळींना पोलिसांनी ठोकल्या पेड्या। ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून। सिल्लोडमध्ये शास्त्री कॉलनी भागातील रहिवासी मनीषा सतीश सपकाळ वय 24 वर्ष हिचा तिच्या सासरच्या मंडळीकडून मानसिक छळ करून क्रूरपणे खून केल्याची घटना नुकतीच घडली असून या घटनेने सिल्लोड शहरात एकच खळबळ उडाली आहे। सविस्तर माहिती अशी की सिल्लोड शहरात शास्त्रीनगर भागात राहणारे नामे लक्ष्मण कडुबा सपकाळ या एसटी महामंडळामध्ये कंट्रोलर म्हणून कार्यरत होते। ते सेवानिवृत्त झालेले असून त्यांचा मुलगा सतीश लक्ष्मण सपकाळ याचा विवाह कन्नड तालुक्यातील रामपूरवाडी येथील रहिवासी नामे खंडू किसन शेळके वय 47 वर्ष व्यवसाय शेती यांची मुलगी मयत मनीषा किसन शेळके हिच्याशी 3-4 वर्षापूर्वी हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे झाला होता। मनीषाला मुलबाळ झालेले नव्हते, मात्र ती आज रोजी गरोदर होती। मनीषा ही सिल्लोडमध्ये एका फायनान्स कंपनीत कर्मचारी सुद्धा कार्यरत होती। दिनांक 17/1/2025 रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषाचा तिच्या सासरकडील मंडळींनी तिचा मानसिक व शारीरिक छळ करून अत्यंत क्रूरतेने खून केला असल्याने या घटनेने सिल्लोड शहरात एकच खळबळ उडाली आहे। ही बातमी तिच्या आईवडिलांना कळताच आईवडील नातेगोते यांनी सिल्लोड शहर पोलीस स्टेशन गाठून आमच्या मुलीचा खून करणाऱ्याला आमच्या समोर उभं करा असा हट्ट धरला। पोलीस स्टेशनमध्ये मोठा जमा झाला होता। मनीषाचा खून का आणि कशासाठी करण्यात आला हे मात्र पोलीस तपासात निष्पन्न होईलच, परंतु एवढ्या क्रूरतेने गरोदर असल्याचे माहीत असून सुद्धा मनीषाच्या पोटावर जबर मारहाण केल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। गरोदर मयत मनीषाचा पती सासरा सासू यांनी खून करून तिला संपवणे म्हणजे माणुसकी जिवंत राहिली का हा प्रश्न आज रोजी निर्माण होत आहे। मयत मनीषाचे वडील खंडू किसन शेळके वय 47 वर्ष राहणार रामपूरवाडी तालुका कन्नड यांच्या फिर्यादीवरून मनीषाचे खून करणारे तिचे मारेकरी तिचा पती सतीश लक्ष्मण सपकाळ, सासरे लक्ष्मण कडुबा सपकाळ, सासू लीलाबाई लक्ष्मण सपकाळ सर्व राहणार शास्त्री कॉलनी यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 103, 1, 105, 80, 2, 85, 115, 2, 352, 351, 2, 3, 5 PNS या कलमानं गुन्हा दाखल झाला असून आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक कायदे हे करत आहेत। अशाच काही बातम्यांसाठी बघत राहा ज्ञानपंख 24 न्यूज।